Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 2.5 of chapter number 2, real numbers from class 9 mathematics part 1, that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 33 वर अतिशय छोटूसा असा प्रॅक्टिस सेट 2.5 दिलेला आहे. यामध्ये फक्त 2 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत. हे सगळे क्वेश्चन्स ऍब्सोल्यूट व्हॅल्यू या कन्सेप्टवर आधारित आहेत. आता ऍब्सोल्यूट व्हॅल्यू हा वर्ड या आधी कधीच ऐकला नाही, हो ना? सो आपल्यासाठी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू हा टॉपिक जरा नवीन आहे, पण लक्षात घ्या खूप इझी आहे. चला समजून घेऊयात आधी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय आणि मग हे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍब्सोल्यूट व्हॅल्यू? इफ एक्स इज अ रियल नंबर, जर एक्स हा एक रियल नंबर आहे. रियल नंबर म्हणजे काय? तर सगळ्या प्रकारच्या नंबर्सच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? रियल नंबर. रियल नंबर मध्ये कोणकोणते नंबर्स येतात? नॅचरल नंबर्स येतात, हो येतात. होल नंबर्स, हो येतात. रॅशनल नंबर्स, हो येतात. इररॅशनल नंबर्स, हो येतात. अरे आपले इंटिजर्स राहिले की इंटिजर्स येतात का? हो, इंटिजर्स सुद्धा रियल नंबर्स मध्ये येतात. ओके, मग सगळ्या प्रकारच्या नंबर्सचा जेव्हा एक ग्रुप तयार होतो तेव्हा त्या ग्रुपला आपण काय म्हणतो? रियल नंबर्स. मग जर एक्स हा एक रियल नंबर आहे तर त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असणार आहे? इफ एक्स इज अ रियल नंबर देन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इट्स डिस्टन्स. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे हा वर्ड. एक्स इज इट्स डिस्टन्स फ्रॉम 0 ऑन द नंबर लाईन. कळालं? हे पहा, एक्स हा एक रियल नंबर आहे, मग त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय असणार आहे? नंबर लाईन वर 0 पासून एक्स जिथपर्यंत आहे, नंबर लाईन वर 0 पासून एक्स जिथे आहे तिथपर्यंतच, 0 पासून एक्स जिथे आहे तिथपर्यंतच डिस्टन्स म्हणजे झाली त्या एक्सची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. इतकं सोपं आहे. आता ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, एक्सची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, याला लिहायचं कसं? स्पेलिंग मध्ये ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स असं नाही. हे पहा, विच इज रिटन ॲज स्टँडिंग लाईन एक्स स्टँडिंग लाईन, अशा पद्धतीने ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स असं लिहिलं जातं. आणि हे रीड कसं केलं जातं? इट इज रेड ॲज ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा मॉड्युलस ऑफ एक्स. आलं लक्षात? हे पहा, इकडे एक स्टँडिंग लाईन, इकडे एक स्टँडिंग लाईन आणि मध्ये तो नंबर, त्याला काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. आता इथे एक्स आहे की नाही, म्हणून आपण म्हणणार याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स. किंवा दोन पद्धतीने रीड केलं जातं, एक तर ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा मॉड्युलस ऑफ एक्स. एक्झाम मध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं की फाइंड द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ द गिव्हन नंबर किंवा फाइंड द मॉड्युलस ऑफ द गिव्हन नंबर. ओके, चला आता हे नक्की आहे तरी काय? ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कसं लिहिलं जातं, कसं रीड केलं जातं ते कळालं, पण आहे काय नक्की हे समजून घेऊयात. एक छोटस एक्झाम्पल घेऊयात. हे पहा, एक ऍब्सोल्यूट व्हॅल्यूचं मशीन आहे. ओके, या मशीन मध्ये आपण रियल नंबर्स पैकी कोणताही नंबर आतमध्ये घातला तर तो जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा तो पॉझिटिव्ह बनूनच येतो. लक्षात घ्या, कोणताही नंबर आपण यामध्ये घातला तर तो बाहेर येताना पॉझिटिव्ह म्हणूनच येतो. आता हे मशीन म्हणजे हे मॉड आहे असं समजा, म्हणजे ही एक स्टँडिंग लाईन आणि ही एक स्टँडिंग लाईन. ओके, आता हे पहा, मी या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मध्ये जर 5 घातला, ओके 5 इन्सर्ट केला, तर बाहेर येताना तो 5 म्हणूनच येणार. ओके, बाहेर येताना तो 5 म्हणूनच येणार. नाही कळालं? डोक्यावरून गेलं? इट्स ओके, नो प्रॉब्लेम. 5 कसा नंबर आहे? 5 एक पॉझिटिव्ह नंबर आहे. त्या पॉझिटिव्ह नंबरला मी ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मध्ये टाकल्यानंतर तो बाहेर येते वेळी एक पॉझिटिव्ह नंबर म्हणूनच बाहेर आला. आता पहा, आता मी जर या मशीन मध्ये -2 हा कसा नंबर आहे? एक निगेटिव्ह नंबर आहे. याला मी आतमध्ये टाकलं ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मध्ये, तर ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीनचा एक रूल आहे की तो कायम पॉझिटिव्हच बघतो, त्याला नेगेटिव्ह बघायची सवयच नाहीये. तो नेगेटिव्ह कधी पाहतच नाही, घेतच नाही नेगेटिव्ह. सो होतं काय, आता हा नेगेटिव्ह नंबर या मशीन मध्ये टाकल्यावर तो बाहेर एक पॉझिटिव्ह म्हणूनच येणार.
नेगेटिव्ह म्हणून येणार नाही. आलं का लक्षात? या मशीनमध्ये जर पॉझिटिव्ह नंबर टाकला तर तो पॉझिटिव्ह म्हणूनच बाहेर येतो. नेगेटिव्ह नंबर टाकला तर त्याचा पॉझिटिव्ह होऊन बाहेर येतो. आता जर मी या मशीनमध्ये 0 टाकला तर काय होणार? तो 0 म्हणूनच बाहेर येणार. आलं लक्षात? आता हे पहा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 9, इथे एक्सच्या जागी आपण काय घेतलंय? 9 घेतलंय. ओके, स्टँडिंग लाईन आणि ही एक स्टँडिंग लाईन, हे रिकामं जेव्हा असतं तेव्हा याला काय म्हणतात? मॉड असं म्हणतात. ओके, आता इथे 9 आपण टाकलं या मॉडमध्ये, या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीनमध्ये 9 टाकलेला आहे. तो जेव्हा या मशीन मधून बाहेर येईल तेव्हा तो 9 म्हणून बाहेर येईल. ओके, आणि आता मी या मॉडमध्ये -2 हा एक नेगेटिव्ह नंबर टाकला तर मॉडच्या बाहेर येते वेळी तो एक पॉझिटिव्ह म्हणूनच बाहेर येईल. -12 चा +12 होणार. इतकं सोपं आहे. कळालं का तुम्हाला? चला, आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.5 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. फाइंड द व्हॅल्यू. फर्स्ट आहे मॉडमध्ये 15 - 2, याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला किंवा मॉड्युलस व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. काय करायचंय? आता हे जे मॉड आहे ना, इकडे एक स्टँडिंग लाईन, इकडे एक स्टँडिंग लाईन, त्याला थोड्या वेळासाठी इग्नोर करा. आतमध्ये काय आहे? 15 - 2. 15 - 2 किती होतं? 13 होतं. हो की नाही? सो अशा पद्धतीने नेक्स्ट स्टेप मध्ये येणार 13. आता हा 13 या मॉड मधून जेव्हा बाहेर येईल, या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मधून जेव्हा बाहेर येईल तेव्हा तो पॉझिटिव्ह म्हणून बाहेर येईल. अर्थात तो आतमध्ये सुद्धा पॉझिटिव्हच होता, पण मी तुम्हाला काय सांगितलं? जेव्हा आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मध्ये एखादा पॉझिटिव्ह नंबर टाकतो तेव्हा तो जसाच्या तसा बाहेर येतो, पण जर आपण नेगेटिव्ह नंबर टाकला तर तो मात्र पॉझिटिव्ह बनूनच बाहेर येणार, तो नेगेटिव्ह राहणार नाही. आता पहा, हे सेकंड एक्झाम्पल, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे 4 - 9 ची. चला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करते वेळी कसं करायचंय? आपण फक्त हे नंबर्सच ऑब्झर्व करायचे आणि सॉल्व्ह करायचे. 4 कसा नंबर आहे? पॉझिटिव्ह आहे. ओके नाही, 4 ला कोणतंच साईन नाही म्हणजे प्लस आहे. 9चं काय आहे? मायनस आहे. जेव्हा प्लस मायनस येतं तेव्हा आपण काय करतो? सबट्रॅक्शन करतो आणि साईन देतो मोठ्या नंबरचं. सो 9 मधून 4 गेले, किती राहिले? 5, आणि साईन कोणतं येणार? मोठ्या नंबरचं, जे की आहे मायनस. सो इथे येणार आहे -5. ओके, सो -5 राईट करून घेऊयात. आता या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मधून किंवा या मॉड मधून जेव्हा हा -5 बाहेर आपल्याला काढायचा आहे तेव्हा तो पॉझिटिव्ह म्हणूनच बाहेर येणार. आलं लक्षात? चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे, हे पहा, इकडे आहे 7 मल्टिप्लिकेशनचा साईन, इकडे आहे -4. आता हे कसं सॉल्व्ह करायचं? पहा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 7 ची काय येणार आहे? 7 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू येणार आहे 7च, हो ना? मल्टिप्लिकेशनचं साईन ॲज इट इज. -4 ची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय येणार? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मध्ये जर एखादा नेगेटिव्ह नंबर आला तर तो बाहेर येते वेळी पॉझिटिव्ह बनूनच येणार. सो इथे जरी नेगेटिव्ह नंबर असला तरी आपल्याला याला या मॉड मधून बाहेर काढायचं आहे म्हटल्यावर कोणता म्हणून बाहेर येणार आहे? तो नेगेटिव्ह म्हणूनच बाहेर येईल का? नाही, त्याचा होणार आहे पॉझिटिव्ह नंबर. सो -4 चा होईल 4. चला आता सॉल्व्ह करा. 7 × 4 किती झाले? 28. झालं. पाहिलं किती इझी आहे. थर्ड स्टँडर्डचा मुलगा सुद्धा सॉल्व्ह करेल. आता मुलांनो लक्ष द्या, जेव्हा कधी तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करता, सोल्युशन राईट करता, सोल्युशन राईट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने फायनल आन्सर तुम्हाला कंपल्सरी राईट करायचं. यामुळे काय होणार आहे माहितीये का? तुमचा आन्सर प्रेझेंटेबल दिसणार आहे. एक्झाम मध्ये टीचर खुश होऊन तुम्हाला छान मार्क्स देतील. सो प्रत्येक वेळी अशा पद्धतीने मेन क्वेश्चन इज इक्वल टू युअर आन्सर, मेन क्वेश्चन इज इक्वल टू युअर आन्सर असं राईट करायचंय. मी जरी विसरले या पद्धतीने फायनल आन्सर राईट करायला तरी तुम्ही मात्र विसरायचं नाही, कारण की मला काही कोणती आता एक्झाम द्यायची नाहीये, एक्झाम तुम्हाला द्यायची. सो तुमचं आन्सर व्यवस्थित प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सॉल्व्ह. ओके, आता हे क्वेश्चन्स थोडेसे वेगळे वाटतात. इथे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे. मग सॉल्व्ह काय करायचं आहे? तर एक्स हे जे व्हेरिएबल इथे दिलेलं आहे
त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, सो इथे 3 ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3x मायनस 5 आहे 1. ओके, म्हणजे याला सॉल्व्ह केल्यानंतर त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय मिळतीये 1. पण हे पहा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मशीन मध्ये आपण एखादा पॉझिटिव्ह नंबर टाकला तर तो पॉझिटिव्ह म्हणूनच बाहेर येतो. एखादा नेगेटिव्ह नंबर टाकला की तो नेगेटिव्ह म्हणूनच बाहेर येतो का? नाही, नेगेटिव्हचा पॉझिटिव्ह सुद्धा होतो म्हणजे पॉझिटिव्हच होतो, हो की नाही. आता इथे हा जो नंबर आहे 3x मायनस 5 हा नंबर या ऍब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मध्ये टाकला. आपल्याला माहितीये का याला सॉल्व्ह केल्यानंतर नेगेटिव्ह नंबर येतोय की पॉझिटिव्ह येतोय? नाही, तो मे बी नेगेटिव्ह पण असू शकतो, पण तो बाहेर येते वेळी मात्र एक पॉझिटिव्ह म्हणूनच बाहेर आलेला आहे. सो हा जो 1 आहे तो एक तर नेगेटिव्ह असू शकतो किंवा पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतो. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणून आपण याच्या बाहेर मॉडच्या बाहेर त्याला काढले म्हणून पॉझिटिव्ह राईट केलेला आहे. बरोबर येते का लक्षात? हे पहा, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 1 हा काय आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे, काय येणार आहे? 1च. पण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -1 काय येणार? नेगेटिव्ह नंबर आहे. आपल्याला माहितीये मॉडच्या बाहेर जेव्हा तो येणार तेव्हा एक पॉझिटिव्ह म्हणूनच बाहेर येणार. मग इथे हा एकतर पॉझिटिव्ह असू शकतो किंवा नेगेटिव्ह असू शकतो. चला मग दोन्ही पॉसिबिलिटीज आपण घेऊयात आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येणार आहे पहा. ज्यांना आता थोडंसं कन्फ्यूज होत आहेत जे मुलं, कन्फ्यूज होऊ नका. पुढे जात आपण जसं जसं व्हिडिओ पुढे जाणार आहे तुम्हाला समजत जाणार आहे. सो हे पहा, आता इथे आपण हे जे मॉड आहे ते द्यायलाच नको, जस्ट नंबर्स राईट करूयात. 3x मायनस 5 इज इक्वल टू एकतर 1 येणार किंवा आता हे पहा मॉड साइन असल्यामुळे मॉड मध्ये असल्यामुळे त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय आलेली आहे इथे बाहेर 1. याचं उत्तर एकतर 1 येऊ शकतं किंवा एक नेगेटिव्ह नंबर -1 सुद्धा येऊ शकतं, हो ना, याला सॉल्व्ह केल्यानंतर. मग या दोन्ही पॉसिबिलिटीज आपण घेऊयात आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर या -5 ला आपल्याला पाठवावं लागणार इक्वल टू च्या राईट हँड साईडला. चला पाठवून देऊयात. सो इकडे लेफ्ट हँड साईडला फक्त 3x रिमेनिंग राहणार इज इक्वल टू 1 ॲज इट इज इक्वल टू च्या राईट हँड साईडचा 1 ॲज इट इज. आता हा -5 इकडे जाणार म्हटल्यावर त्याचं साईन काय होणार? अपोजिट होणार. इथे मायनस आहे ना, जेव्हा तो इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा पॉझिटिव्ह होणार, प्लस होणार. ओके, सो 3x इज इक्वल टू 6 आलं. x ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. 3 ला इथून जावं लागणार. 3x बरोबर मल्टिप्लाय होतोय, तो जेव्हा इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू राईट हँड साईडला ऑलरेडी 6 आहे, सो 6 डिवाइडेड बाय 3. 3 1 जार 3, 3 2 जार 6. सो x इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 2. आता ही पॉसिबिलिटी घेऊयात. सो 3x इज इक्वल टू राईट हँड साईडला ऑलरेडी -1 आहे, याला आपल्याला इकडे पाठवायचं आहे. इकडे 5चं साईन आहे मायनस, तो जेव्हा इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा मायनसचं होणार प्लस. सो +5. 3x इज इक्वल टू मायनस प्लस आपल्याला काय करावं लागतं? सबट्रॅक्शन. साईन कोणतं येतं आन्सरला? जो मोठा नंबर आहे त्याचं. इथे मोठ्या नंबरचं साईन आहे प्लस, सो आन्सरचं साईन सुद्धा प्लस असणार आहे. सबट्रॅक्शन करा. 5 - 1 किती? 4. ओके, आता x ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. 3 ला पाठवायचं आहे इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे जाते वेळी डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 3. याला आणखी आपण सिम्प्लिफाय करू शकतो का? नाही. सो x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे? 4/3. आता आपण आपलं आन्सर क्रॉस चेक सुद्धा करू शकतो. कसं काय क्रॉस चेक करायचंय? तर हे पहा, आपला हा क्वेश्चन आहे 3x मायनस 5 इज इक्वल टू 1. आपण आधी घेतलं होतं. x ची व्हॅल्यू 2 आपल्याला मिळाली. x मध्ये सबस्टिट्यूट करूयात. सो 3 इंटू x च्या जागी 2. 3 आणि x च्या मध्ये कोणताच साईन नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन असतं, माहितीये तुम्हाला, मी बऱ्याचदा सांगते. म्हणून इथे आपण 3 मल्टिप्लाइड बाय x ची व्हॅल्यू 2 इथे सबस्टिट्यूट केलेली आहे. -5 इज इक्वल टू 1. 3 इंटू 2 6 -5 इज इक्वल टू 1. 6 - 5 1.
इज इक्वल टू 1. ओके, पहा 1 इज इक्वल टू 1. सो एक्सची व्हॅल्यू 2 इथे आपण फाइंड आउट केलेली आहे, ती करेक्ट आहे. आन्सर 1च आलेला आहे. आता एक्सची ही जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली, सेकंड व्हॅल्यू जर नेगेटिव्ह नंबर असेल तर हे पहा काय आलेली आहे, 4/3. ती सबस्टिट्यूट करून पाहूयात करेक्ट आहे का. सो हे आपलं इक्वेशन 3x - 5 इज इक्वल टू -1. एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. ओके, -5 इज इक्वल टू -1. आता हे सॉल्व्ह करा. मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, 3 × 4 12 आणि 1 × 3 3. सो 12/3 -5 इज इक्वल टू -1. आता हे पहा इथे यांचं सबट्रॅक्शन आपल्याला करायचंय. 5 ला कोणताच डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. पण जेव्हा सबट्रॅक्ट करत असतो आपण दोन फ्रॅक्शन्स तेव्हा डिनॉमिनेटर आपल्याला सेम हवा असतो, पण इथे तर 1 आहे. मग काय करणार, डिनॉमिनेटर सेम करायचा. कसं करणार, तर 1 ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर होणार आहे बरोबर 3. 1 3 जार 3. पण मग न्यूमरेटरला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 5 3 जार 15. सो 15/3 आणि हे मायनसचं साईन विसरायचं नाही. ओके, सो 3 ॲज अ कॉमन डिनॉमिनेटर म्हणून आपण राईट करूयात आणि 12 - 15 राईट करूयात इथे इज इक्वल टू -1. हे सॉल्व्ह करूयात. आता हे पहा 12 - 15 सबट्रॅक्शन करायचे आपल्याला. काय येणार आहे, 15 मधून 12 सबट्रॅक्ट करा 3. साईन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो -3/3. -3/3 इज इक्वल टू हा -1 ॲज इट इज. 3 1 जार 3 3 1 जार 3. ओके, सो इथे आन्सर पहा काय आलं, -1. -1 इज इक्वल टू -1 म्हणजे आपली ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ती करेक्ट आहे. आता हे जे रफ वर्क आपण इथे केलेलं आहे ते सोल्युशन मध्ये राईट करायचंय का, अजिबात नाही. हे सोल्युशन मध्ये राईट नाही केलं तरी चालणार आहे. हे फक्त आपण आपला आन्सर क्रॉस चेक करण्यासाठी आणि तुम्हाला ही कन्सेप्ट कळावी यासाठी इथे सॉल्व्ह केलेलं आहे. हे तुम्हाला तुमच्या आन्सर मध्ये राईट करायचं नाहीये. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 7 - 2x इज इक्वल टू 5. आता हा जो 5 आहे ही जी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे, इथे +5 पण असू शकतो किंवा -5 पण असू शकतो. आपल्याला माहिती आहे की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आपण नेहमी पॉझिटिव्ह मध्येच राईट करतो. मग इथे +5 पण असू शकतो किंवा -5 पण असू शकतो. दोन्ही पॉसिबिलिटीज आपण इथे आता घेऊयात. सो 7 - 2x इज इक्वल टू +5 और 7 - 2x इज इक्वल टू -5. चला हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात. इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. चला मग या 5 ला पाठवूयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. का, कारण हे पहा इथे हा 7 आहे की नाही, सेम आहेत. सो 5 ला पाठवूयात इकडे आणि या 2x ला पाठवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला, म्हणजे आपलं काम सोपं होईल. सो 7 5 इकडे प्लस आहे की नाही, इकडे आला की -5 इज इक्वल टू 2x चा साईन आहे मायनस, तो जेव्हा इकडे जाईल तेव्हा होणार प्लस. सो 2x 7 मधून 5 गेला 2 इज इक्वल टू 2x. आता x ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे म्हटल्यावर या 2 ला पाठवावं लागणार आपल्याला इकडे. सो 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x. 2 1 जार 2 2 1 जार 2. 2 कॅन्सल होणार. मग x इज इक्वल टू काय येणार आहे 1. सो x ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली आहे 1. आता जर नेगेटिव्ह असेल ऍब्सोल्यूट व्हॅल्यू याची -5 तर x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो याप्रमाणेच आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. 7 5 ला पाठवायचं आहे इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. इकडे मायनस आहे ना, इकडे जाईल तेव्हा प्लस. सो +7 इज इक्वल टू 2x ला पाठवा इक्वल टूच्या राईट हँड साईडला. इकडे मायनस आहे, इकडे गेला की प्लस. ओके 7 + 5 होतात 12 इज इक्वल टू 2x. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर 2 ला जावं लागणार इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे जाईल तेव्हा तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 12 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू x. 2 1 जार 2 2 6 जार 12. ओके, सो x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे 6. सो इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे. x एक तर 1 असेल किंवा 6 असेल. ओके, एक्सच्या दोन पॉसिबिलिटीज आहेत, एक तर तो 1 असणार किंवा 6 असणार. चला नेक्स्ट पाहूयात. ओके, आता इथे फ्रॅक्शन पाहून बरेच मुलं घाबरून जातात आणि त्यांना वाटतं अरे बापरे डिफिकल्ट आहे. चला पुढे चला.
याच्या नादाला नको लागायला. पण फ्रॅक्शन्स पाहून घाबरू नका, तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन्स येतात ना, सगळे बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय दिलेली आहे 5. मग इथे याची व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, हो ना. मग चला आपण इथे हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो 8 मायनस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू एकतर 5 असेल किंवा 8 मायनस एक्स अपॉन 2 इज इक्वल टू -5 असणार. याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू 5 आहे, लक्षात घ्या. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय आहे, 5 आहे. पण याला सॉल्व्ह केल्यानंतर एकतर 5 येत असेल किंवा -5 येत असेल. आपण पाहिलं की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही नेहमी पॉझिटिव्हच येते, म्हणून हे जे इथे आन्सर लिहिलेलं आहे ते पॉझिटिव्ह मध्ये लिहिलेलं आहे. पण याला सॉल्व्ह केल्यानंतर एकतर 5 येत असणार किंवा -5 येत असणार. मग एक्सची व्हॅल्यू काय, चला फाइंड आउट करूयात. जर 5 येत असेल तर पाहूयात. सो नेक्स्ट स्टेपमध्ये हा जो 2 आहे ना, डिवाइड होतोय, तो इकडे जाऊन मल्टिप्लाय करूयात. सो 8 मायनस एक्स इज इक्वल टू 5 इंटू 2. नेक्स्ट स्टेपमध्ये 8 मायनस एक्स इज इक्वल टू 5 इंटू 2 10. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे, बरोबर. मग एक्सला पाठवूयात. आता इथे मायनस आहे ना साईन एक्सचं, मग कशाला आपला गोंधळ करून घ्यायचा आहे, त्याला पॉझिटिव्ह करूयात. त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला, त्याला त्याची साईड चेंज करायची. आता लेफ्ट हँड साईडला आहे, त्याला राईट हँड साईडला पाठवून द्यायचा, होईल आपोआप पॉझिटिव्ह. सो याला एक्सला आपण पाठवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला आणि हा जो 10 आहे ना त्याला पाठवूयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. सो 8 इथे 10 कसा आहे, प्लस आहे, इकडे गेल्यावर -10 इज इक्वल टू मायनस एक्स काय होणार, प्लस एक्स. ओके, आता हे सॉल्व्ह करा. 10 मधून 8 गेला, सबट्रॅक्ट केलं, किती राहिले 2. साईन कोणतं येणार, मोठ्या नंबरचं काय आहे, मायनस. सो -2 इज इक्वल टू एक्स. याचाच अर्थ काय, एक्सची व्हॅल्यू काय आली आपल्याला, -2. ओके, चला आता जर -5 असेल तर पाहूयात, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो 2 ला पाठवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला, तो मल्टिप्लाय होणार आहे, इकडे डिवाइड होतोय ना, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय. आता 8 मायनस एक्स इज इक्वल टू मायनस इंटू प्लस, मायनस इंटू प्लस काय होतं, मायनस इंटू प्लस होतं मायनस. आणि 5 इंटू 10 काय होणार, सॉरी 5 इंटू 2 काय होणार, 5 इंटू 2 होणार 10. सो आन्सर येणार -10. आता सेम करायचं आपल्याला जे आपण इथं केलं, एक्सला पाठवायचं इक्वल टूच्या राईट हँड साईडला आणि याला पाठवायचं इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला. सो 8 इथे मायनस आहे ना, इकडे गेल्यावर प्लस 10 इज इक्वल टू एक्सला इकडे पाठवायचं आहे, इथे मायनस आहे, इकडे गेल्यावर प्लस एक्स. 8 प्लस 10 18 इज इक्वल टू एक्स. याचाच अर्थ एक्स काय आलेला आहे आपल्याला, 18. सो 2 पॉसिबिलिटीज आहेत, एक्स एक तर -2 असेल किंवा एक्स 18 असेल. तुम्ही एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून पाहू शकता. तुमचं आन्सर जर इथे तुम्ही एक्सची व्हॅल्यू -2 सबस्टिट्यूट केली तर तुमचा आन्सर 5च येणार. आणि इथे एक्सच्या जागी जर तुम्ही एक्सची व्हॅल्यू 18 सबस्टिट्यूट केली तर तुमचं आन्सर -5च येणार. जसं आपण फर्स्ट सब क्वेश्चन मध्ये सबस्टिट्यूट करून रफ वर्क मध्ये पाहिलं होतं ना, त्याप्रमाणे. चला नेक्स्ट पाहूयात. आता हे पहा, आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मधून जेव्हा हे बाहेर आलं तेव्हा आन्सर आहे 5. ओके, ॲब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मध्ये याला टाकलं, आन्सर 5 आलेला आहे बाहेर. तुम्हाला माहिती आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यूच्या मशीन मध्ये आपण नेगेटिव्ह नंबर टाकला तरी तो पॉझिटिव्ह बनून बाहेर येतो आणि पॉझिटिव्ह नंबर टाकला तर तो पॉझिटिव्ह म्हणूनच बाहेर येतो. ओके, सो हा एक तर नेगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, ओके नाही. मग चला या मॉडच्या आतमध्ये जे आहे ना त्याला असं इक्वेशन फॉर्म मध्ये आपण राईट करून घेऊयात आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. एक तर हा +5 असेल, ओके, एक तर याची व्हॅल्यू +5 असेल किंवा याची व्हॅल्यू -5 असणार. ओके, चला दोन्ही पॉसिबिलिटीज पाहूयात आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो नेक्स्ट स्टेपमध्ये कसं येणार, आता पहा इथे हा जो 5 आहे ना
याला पाठवूयात इक्वल टूच्या राईट हँड साईडला. सो लेफ्ट हँड साईडला रिमेनिंग x/4 इज इक्वल टू इथला हा 5 ॲज इट इज. हा 5 इकडे जाणार ना, इकडे गेल्यावर इथे प्लस आहे, इकडे मायनस. ओके, आता x/4 इज इक्वल टू काय आलं 0. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर 4ला इथून जावं लागणार. कुठे जाणार? इक्वल टूच्या राईट हँड साईडला. सो चला पाठवून देऊयात त्याला. इकडे डिव्हिजन मध्ये आहे की नाही, इकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू 0 × 4. 0 × 4 काय येतं तर 0. कोणत्याही नंबरला जर 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येतं. ओके, आता हे सॉल्व्ह करूयात. 5ला इकडे पाठवूयात. सो x/4 इज इक्वल टू -5. या 5ला इकडे पाठवल्यावर इथे प्लस आहे ना, इकडे गेल्यावर मायनस, -5. आता हे पहा, लेफ्ट हँड साईडला x/4 ॲज इट इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होत असतं आणि साईन मोठ्या नंबरचं. सो चला ॲडिशन करूयात. प्लस 5 + 5 10. साईन काय येणार मायनस. ओके, -10 आलं. आता या 4ला पाठवूयात इकडे. इकडे डिव्हिजन मध्ये आहे, इक्वल टूच्या राईट हँड साईडला गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो x इज इक्वल टू -10 × 4. -10 × 4 किती येणार -40. सो x ची व्हॅल्यू एक तर 0 असेल किंवा -40 असेल. कळालं? सो अशा पद्धतीने इथे प्रॅक्टिस सेट 2.5 मधले सगळे क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.